एक महत्त्वाची बातमी, महायुतीच्या मंत्र्यांच्या याद्या आता दिल्लीत पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महायुतीच्या मंत्र्यांच्या याद्या सध्या दिल्लीत पोहोचल्या आहेत आणि दिल्लीतूनच मंत्रिमंडळाच्या खाते वाटपासंदर्भात खरं तर शिक्कामोर्तब होणार आहे। त्यामुळे आता कुणाला कोणतं खातं मिळणार, कोण मंत्री होणार, कुणाला डच्चू मिळणार आणि कुणाला नवीन संधी मिळणार हे आता दिल्लीत ठरणार आहे। सध्याची ही मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय सांगाल, महायुतीच्या मंत्र्यांच्या याद्या आता दिल्लीत पोहोचल्याचं कळतंय? मोहिनी, गेले काही दिवस आपण जर पाहिले तर महायुतीचे प्रमुख नेते जे आहेत ते बैठका घेत होते। या बैठकांना तिन्ही पक्षांच्या तयार झालेल्या याद्या ज्या आहेत त्या दिल्लीत पोहोचलेल्या आहेत। दिल्लीकडून दुपारपर्यंत याद्यांवरती शिक्कामोर्तब होऊन ह्या याद्या ज्या आहेत त्या पुन्हा राज्यात येतील आणि मुख्यमंत्री यांच्याकडून ह्या याद्या फायनल ज्या आहेत त्या पक्षाला दिल्या जातील। आणि भाजपच्या ज्या यादीमधले मंत्री असतील ज्यांना मंत्रिपदाची उद्या शपथ घ्यायची आहे त्यांना मुख्यमंत्री स्वतः फोन करून जे आहे ते कळवणार आहेत। आणि साहजिकच आहे, भाजपकडून यावेळी आपण जर पाहिला तर जातीय समीकरण विभागवार असा समतोल जो आहे तो राखण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपकडून करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अगदी नक्कीच धन्यवाद विनायक, दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आपण पाहतोय महायुतीच्या मंत्र्यांच्या याद्या आता दिल्लीत पोहोचलेल्या आहे। खरं तर भाजप पक्षश्रेष्ठी यावर निर्णय घेतील असं आधीच सांगितलेलं होतं आणि त्यानंतर आता दुपारपर्यंत या संदर्भातला निर्णय होईल। फडणवीसांनी तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांची यादी पाठवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे भाजपच्या यादीमध्ये प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर